आज फ्रायडे होता, जुम्माचा दिवस होता, त्यामुळे आपण पाहतोय दोन मॅचेस आपण पाहतोय आपण कव्हर आज नाही करू शकलो कारण का गॅप होता 1.5 तासाचा. परंतु उद्या आपण ठीक लवकरच मॅच सुरू करणार आहोत. 9:15 वाजता म्हणजे 9:45 बॉल डिलिव्हर आपण करणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. याची येणाऱ्या उद्या टीमने नोंद घ्या आणि कंपल्सरी, कारण का याचा आजचा जुम्माचा दिवस त्यामुळे आपण थोडंसं उशीर झालाय. परंतु आज देखील आपण तसं कव्हर केल्यात मॅचेस, त्यामुळे विनंती असणार की आपण लगेच सुरुवात करूयात. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल अडचण होते, फटका तर खेळला आणि इथून पुढे आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाली आहेत. खेळाडूंचे प्रयत्न पडतील कमी, बॉलने दिले 4 धावांची हमी. येते पहिल्या बॉल वरती चौकार. बॉल वरती आपण पाहतोय अर्सलनने आपले इरादे स्पष्ट केले, चौकार ठोकलाय. पुढचा बॉल ओ पुन्हा एकदा पाहतोय आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, इथून पुढे बॉल थांबणार नाहीये. वन बाउन्स ओव्हर द रो, बाउंड्री लाईनच्या पलीकडे लगातारचा दुसरा चौकार. एकदम पाहतोय टाळा शिट्टा तर वाजतात, त्याच वेळेला बोपूचा देखील आवाज आपल्याला इतर बाहेर मिळतात. त्यांचे सगळेच प्रेक्षक वर्ग आनंद लुटतात. 4 दिवसाचा फेस्टिवल आपण पाहतोय. चांडवेकरांनी आयोजित केलेली भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि त्यांना नेहमीच आपण पाहतोय पाठबळ देणारे अब्रार पानसरी भाई यांच्या वतीनं आपल्याला बाहेर मिळत, त्यामुळे त्यांचा देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय. नाव बॅक टू द क्रिकेट जॉब मैदानाच्या आतमध्ये यावेळेला पाहतोय बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पार मिळेल. व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पार मिळतोय. आदित्य धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धाव संख्या 9 या आकडावरती. शेवट क्षणी अंतिम मॅच, पहिला पूर्वार्धाचा खेळ. एका साईडला MK स्पोर्ट्स महाड त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी राजवाडी. टॉस केल्यानंतर आपण पाहतोय लगेचच बॅटिंग करण्याचा डिसिजन आपण घेतला MK स्पोर्ट्स महाड यांच्या वतीनं. व्हाईट बॉलचा कॉल पुन्हा एकदा आपल्याला येताना पार मिळेल. टीमची धाव संख्या पुढे चालली आहे 10 या आकडावरती. लगातारचे 2 चौकारानंतर आपण पाहतोय अभेस अगदी आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी बॉल डिलिव्हर करायचे आहेत, परंतु खूप सारे बाहेर चालले आहेत आणि त्यामुळे लगातारचे 2 व्हाईट बॉल. हो या वेळेला गुड टप्पाचा बॉल, खेळाडू आहेत काय स्टॉप झाली आहे. अर्सलनला आपण पाहतोय या 3 बॉल मध्ये 2 जीवनदान मिळालेत आणि इथून पुढे आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाली आणि सिंगल मैदानाच्या आतमध्ये त्यांना बाहेर मिळेल. पहिल्या 3 बॉल मध्ये आपण पाहतोय 2 कॅचेस आपल्याला ड्रॉप होताना बाहेर मिळतात अर्सलन यांच्या आणि इथून पुढे आता बॅटिंग चांगली करावी लागेल. टीमची धाव संख्या 11. चला बाईक लाईट बंद करा कृपया करून, विनंती असेल. बाईक आपल्या जे लाईट चालू असेल तर लाईट कृपया करून बंद करा, धन्यवाद. जाऊयात पुढचा बॉल. हो या वेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पार मिळतोय. टप्पाच मुळात आपण पाहतो त्या अभेशांना सापडला नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतोय या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत 3 व्हाईट बॉल त्याच्या माध्यमातून खर्च केल्यात. टीमची धाव संख्या 12. पुढचा बॉल या वेळेला सलमान होते हवेमध्ये तर उडवलंय, खूप सारे एलिव्हेशन आहे, डिस्टन्स नाही कव्हर केला आणि इथून पुढे आणखीन एक कॅच ड्रॉप. फिल्डर एकदम होते मागच्या बॉल वरतीच नईम यांनी चेंज केला गेला होता. एकदम होतोय 1 रुपये तुम्हाला मिळणार आहे याची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली जाते, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि इथून पुढे पाहतोय आणखीन एक कॅच ड्रॉप. यावेळेला सलमान होते, सलमानची कॅच ड्रॉप झाली आहे. हो या वेळेला जमिनीलगत खेळलेला फटका आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल तर घेतली गेली आहे. दुसरा धाब्याचा कॉल इथून पुढे नाही होणार आहे. फिल्डिंग या वेळेला चांगली राहिली आहे. सिंगल इथून पुढे येईल. हव्याचा प्रभाव एकदम पाहतोय ऑनसाइडच्या दिशेने खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पार मिळतोय, त्यामुळे ऑनसाइडला फटकेबाजी करणं तेवढंच सोपं असणार आहे आणि तेच प्रेफर करतात बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा. हो या वेळेला अर्सलन पल्लवकर यांच्या बॅट मधून खूप दूरवरती जाणारा मोठा फटका, षटकार.
विनंती असणार आपण लगेचच गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती प्राचरण करा. 12 बॉलचा खेळ इथून पुढे अजूनही बाकी असेल. फहीम आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तो दाखल होईल. राजवाडी या टीमच्या वतीनं 21 धावा झालेल्या आहेत. 21. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण केले ऑन साइडला, खूप दूर वरती आणि षटकार. एकदम होते कॅच ड्रॉप झाली ती म्हणजे मैदानाच्या बाहेर, कारण तिथे जर कॅच पकडली असती तर 50 रुपयाचे हकदार ते झाले असते. कैफ मला वाटतं तिकडे होते आणि कैफच्या मदतीतून नो बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग एकदम महत्व त्यामुळे नो बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. नो बॉल त्यामुळे इथून पुढे येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. आणखीन सुवर्ण संधी पहा, अंपायरचं देखील कौतुक करावं लागणार आहे आमच्या अमित सरांचं. अगदी सकाळपासून आपण पाहतोय चांगली कामगिरी आणि चांगल्या लक्ष त्यांचं पाहायला मिळत आहे. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती देखील समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या वेळेला सलमानच्या बॅट मधून सिक्सर. MK स्पोर्ट्स महाड चांगल्या स्थितीमध्ये. आगू टप्प्याचा बॉल त्याच्यावरती सुद्धा केले आक्रमण आणि हाई बॉल अगदी आपण पाहतो थांबणार नाहीये. सलमान यांच्या बॅट मधून लगातारचा दुसरा बॉल. तिसरा मोठा फटका त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. आणि या इनिंग मध्ये ज्या वेळेला कॅचेस ड्रॉप झाले त्याचा रिझल्ट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या वेळेला पाहतोय जमिनी लगत फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इरादा तर होता सलमान यांचा की मोठा फटका खेळावा, परंतु तेवढंच टायमिंग नाही करू शकले, बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले सलमान. आणि त्यानंतर आपण पाहतोय बराच वेळानंतर एक सिंगल आली आहे. 41. 41. 3 बॉलचा खेळ झाला षटक क्रमांक 2 मधील. या वेळेला मिस स्ट्रोक आहे. कव्हरचा खेळाडू आपण पाहतोय आणि असं वाटलं होतं ही कॅच सुटेल, परंतु या वेळेला अखेरकार कॅच पकडली गेली आणि अर्सरनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक पहिला बाद. जर त्या सुरुवातीला आपण पाहतोय असतं तर मैदान पुढे 41 धावा झाला नसता. 41 ऑन बोर्ड आपण पाहतोय. मग MK स्पोर्ट्स महाड या टीम वरती खूप सारा दबाव प्रेशर निर्माण झाला असता, परंतु या वेळेला कॅचेस ड्रॉप झाले आणि त्याचा रिझल्ट आपण पाहतोय 41. आतापर्यंत 10 बॉल मध्ये बनला गेल्यात. पुढचा बॉल फळत आले, त्याही वेळेला मिस्टम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळत आहेत आणि तोच खेळाडू तोच गोलंदाज. यावेळेला बॅटर दुसरा होता, त्याला सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणखीन एक विकेट. चला इथून पुढे आपण पाहतोय 41 आकड्यावरती विकेट जाताना पाहायला मिळतात आणि इथून पुढे हॅट्रिकचा बॉल. फहीम. हो, हॅट्रिकचा बॉल या वेळेला पाठीमागच्या दिशेने खेळाडूच्या अगदी वरून जाताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतरला आपण पाहतोय धाबा घेण्याचा प्रयत्न इथून पुढे तर राहिलाय आणि इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतात 2 धाबा. बघता षटक क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावा संख्या 43. 43 आकड्यावरती आपण पाहतोय. 21.50च्या सरासरीनं सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे. 43 ऑन बोर्ड. 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. 6 बॉल मध्ये इथून पुढे आता राजवाडी या टीमने जर चांगली गोलंदाजी केली, विकेट घेतला, डॉट बॉल आले तर मग इथून पुढे कमबॅक करू शकतो. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सौद आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती. पहिला
पहिला बॉल बॅटची टॉप एज आणि अखेरकार आपण पाहतोय कॅच पकडली गेली आहे. सलमान जो 22 धावसंख्येवरती बॅटिंग करत होता त्याला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय तिसरा बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो ज्यावेळेला टप्पा पडला बॅटची टॉप एज आणि शॉर्ट फाईनलेगचा जो खेळाडू होता कॅच चांगल्या पद्धतीने कंप्लीट करताना पाहायला मिळतात. विकेट आली आहे. सलमान 7 चेंडू आणि त्यांच्या बॅट मधून 22 धावा आल्यात आणि ते मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. 43-3. 5 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. पहा प्रेक्षक वर्ग स्क्रीन वरती दाखवलं जात आहेत. एकदम शोभाई अंदुले यांची मुलगी आपण पाहतोय स्क्रीन वरती मॅचचा आनंद घेत आहेत. त्याच अगदी आपण पाहतोय हो या वेळेला आपण पाहतोय आखू टप्प्याचा बॉल होता. नईम तिथे आहेत. नईम यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल परफेक्ट मिडल होतं. बॅट टक करून आवाज झालाय. बॉल बाउंड्रीच्या पलीकडे 6 षटकार. इथून पुढे आपण पाहतोय षटकार येताना पाहायला मिळतात. नवीन जे बॅटर आले होते सुहेल यांच्या बॅटमधून तो षटकार आलाय आणि अगदी आपण पाहतोय आनंद घेत आहेत त्या संपूर्ण स्पर्धेचा. शोभजी अंदुले यांची मुलगी त्यांच्या भावाची मुलगी देखील आपण पाहतोय समवेत आल्यात मॅचचा आनंद घेण्यासाठी. पुढचा बॉल हो या वेळेला बॅटची एज लागली आहे. बॉल पाठीमागच्या दिशेने आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. या वेळेला डॉट बॉल 49. 49 आकड्यावरती आपण पाहतो टीमची धावसंख्या. 3 बॉलचा खेळ इथून पुढे अजूनही बाकी असेल. खूप सारा धावा बनला गेल्यात. 49 संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं तेवढंच सोपं नसतं. थांबल्या गेल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती येतील. MK स्पोर्ट्स महाड या टीमने चांगली सुरुवात केली. फर्स्ट इनिंग मध्ये धावा खूप साऱ्या बनवल्या सलमान आणि अरसलान. या वेळेला आपण पाहतोय खूप सारा वेळ होता परंतु तेवढा फायदा नाही उचलू शकले बॅटर. एक सिंगल तरी घेतली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय सुहेल यांनी. या वेळेला दुसरी धाव नाही मिळणार. फक्त आणि फक्त एकच सिंगल आणि संघाचा आपण पाहतोय अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 50 धावा MK स्पोर्ट्स महाड या टीमच्या. 50 रन. 2 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. सफवान आपण पाहतोय हो या वेळेला पाहतोय सफल तर झाले होते परंतु एवढ्या बाहेरून बॉल गेलाय त्यामुळे अंपायर्सने ते दर्शवलं. खूप बाहेर आपल्याला बॉल जाताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा कॉल. 51. 51 धावा धाबावरती पाहायला मिळतात. शेवटची अंतिम मॅच आजच्या डे 1 मधील आपण पाहतोय. 11 स्टार चांडवी या टीमच्या संपूर्ण आयोजनच्या वतीनं पाहतोय सफल झालेत आणि अगदी आपण पाहतोय किचके मार आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सफवान यांच्या बॅट मधून सिक्सर. ऍक्शन प्ले पाहू शकता. खूप सारा वेळ होता आणि पहा कुठून हा फटका सजवलाय आणि त्यानंतरला महत्व आहे बाहेरचा बॉल त्याला खेचलाय ऑन साइडला आणि बॉलला एकदम महत्व आहे स्कोरलेगच्या दिशेने पाठवलाय. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 57. पुन्हा एकदा आपण पाहतोय खेळाडू तिथे नाहीये कोणताही. बॉल थांबणार नाहीये. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे या वेळेला धाव मिळतील 4 आणि इथून पुढे फक्त षटक क्रमांक 3 चा खेळ संपेल. टीमची धावसंख्या 61. इथून पुढे जिंकण्यासाठी 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करत असताना राजेवाडी या टीमला. चला इथून पुढे आपण वेळ खर्च करणार नाही आहोत. लगेचच इथून पुढे मॅचला सुरुवात करणार आहोत आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पुन्हा एकदा करणार आहोत परिवर्तन. हे ऐकूयात हर्षजी मोठे सरांचा आवाज. धन्यवाद. हेलो अरसलान थोड़ा जल्दी करें अंधेरा हो जाएगा. और राजवाड़ी ओपनिंग बल्लेबाज भेजे. टीम राजेवाडी येताना 3 बॅटर मैदानावरती पाठवा. एक स्क्वेअर लेगला उभा राहील जेणेकरून टाइम जाणार नाही. जर विकेट गेली तर तुमचा बॅट्समन आतमध्येच असेल जेणेकरून विनंती करतोय 3 फलंदाज पाठवा म्हणजे एक स्क्वेअर लेग अंपायर सोबत उभा राहील. वेळ वाचवायचा असेल तर अथवा तुम्ही बॅटर सीमारेषेच्या बाहेरूनच पाठवलं तरी चालेल. आम्हाला काय नाहीये कारण की बॉल दिसला पाहिजे यासाठी विनंती करेन. आभार मानूया आपण संजयजी शिंदे सरांचा ज्यांचा आवाज आपण या संपूर्ण आपण पाहिलं तर स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला. अगदी चांडवे संघानं जी स्पर्धा ठेवली आहे 11 स्टार क्रिकेट क्लब
23, 24, 25 आणि 26 या कालावधीमध्ये सगळ्या भरपूर रायगड जिल्ह्यामध्ये स्पर्धा आहेत आणि संजय शिंदे सरांचा खूप मोठा बिझी शेड्यूल होता. त्याच्यामध्ये शोएबभाई असतील, त्याच वेळी जाहीदभाई असतील आणि 11 स्टार चे चांडवे संघाचे सगळे जे आयोजक असतील त्यांनी खूप रिक्वेस्ट केली संजय सरांना. अखेर संजय सरांनी मात्र या स्पर्धेला भेट दिली. त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला सगळ्यांनाच ऐकायला मिळाला. अप्रतिम दर्जाचं समालोचन तुम्ही ऐकताय. येस, बघा हे महत्वाचं आहे कारण की समालोचक म्हटल्यानंतर आम्ही दोन्ही टीमच्या बाजूने आहोत. आम्हाला दोन्ही बाजूनं बोलावं लागतं. सो जर फिल्डिंग फास्ट लावली आणि जर यदा कदाचित विकेट गेली तर मात्र नवीन बॅटर येईपर्यंत तेवढ्या वेळामध्ये एक बॉल होऊ शकतो. त्या कारणाने मी सांगितलं की तिसरा बॅट्समन सुद्धा पाठवा. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेनं. टार्गेट आहे 62 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. पहिला बॉल समोर खेळला गेला. बॉल मात्र आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेला मार्ग सोसत असताना पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. पहिल्याच बॉलला इकडे मात्र चौकार येताना पाहायला मिळते. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर 63 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलला 4 धावा आल्यात. आता इथून पुढे मोठे फटके येणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल समोरचा फुलर लाईनचा लॉंग ऑनला खेळला. अर्सलान पल्लवकर यांच्या मस्तकावरती दस्तक. चौकार नंबर 2. यस, या धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. हेच सांगत असताना बॅटिंग करणारी टीम पाहायला मिळते. नईम अप्रतिम दर्जाची बॅटिंग करताना बघायला मिळतील. अजून एक मोठा फटका मारायचा होता पण बॅटच्या स्लॉट मध्ये नव्हता. मिड विकेटला फटका खेळला अजलान पटेल. बाबाय करा फिल्डिंग. हे अपेक्षित नाहीये बाबाईकडून. जसा तो कॅमेरामध्ये बॉल पकडतो ना त्यांना मैदानावरती सुद्धा बॉल पकडणं गरजेचं आहे पण त्याला जमत नाहीये. आता तो चासीचा प्रॅक्टिस पासून आणि स्पर्धांपासून दूर जात चाललाय कारण की अर्सलान पल्लवकर यांनी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती कॅमेरा वर्कची दिली आहे. एपी लाईव्ह इव्हेंट चांगलं कामकाज करते. बिग हिट, फटका फसलाय. फिल्डर नाहीयेत. बॉल नो मॅच लँड मध्ये सिंगल मिळेल. दुसऱ्यासाठी पलटलेत आणि पाहता पाहता धावा मिळतात. त्या दोन धावा कशासाठी सर? ओव्हर स्टेप नाही, शॉर्ट रन साठी. शॉर्ट रन आहे की नाही चेक केलं जाईल. फास्ट चेक करा जरा. एपीएल लाईव्ह इव्हेंटची मदत आपण घेतो. साइड कॅमेरा आमचा तेवढा कव्हर करताना पाहायला मिळालाय काही चेक करावं लागेल. यस, कंप्लीट आहेत. रन्स कंप्लीट आहेत. चेक केलं गेलं इकडे. जाऊया मॅचच्या दिशेने जिकडे 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. धावसंख्येत वाढ झाली. धावा 10. ओ हो हो हो, चांगला बॉल. लेग ब्रेक हलका करायचा होता. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र थोडासा वलन निर्माण करत असताना पाहायला मिळाला आणि तिकडे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. ताजीर आपण पाहतो. आज उद्घाटनी दिवस होता म्हणून संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीचा कालावधी खर्च झाला पण तरी सुद्धा आपण स्पर्धा कव्हर करतोय. ब्लॉक लाईनचा बॉल अडवा बॅटनं फ्लिक केला जातो. फाईन लेगच्या दिशेला बॉल सीमा रेषेच्या जवळ जवळ थांबलाय. तिकडे मोहम्मद आपण पाहिलं तर पोहोचताना पाहायला मिळाले. विकेट. यस, रनआउटची विकेट त्यांना पाहायला मिळते. फलंदाज एक, पहिला फलंदाज बाद. चला, स्क्वेअर लेगला असलेले बॅटर स्ट्राईक वरती या. यस, तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालाय. 2 धावा मिळतील म्हणजे धावसंख्या धावफलकावरती 12. 14 धावा झाल्यात का? 14 धावा. यस सर. कसली?
यस 2 धावांची पॅनल्टी. चला 2 धावांची पॅनल्टी आहे. यस 62चं टार्गेट होतं ते 60 वरती येईल कारण की 2 धावांची पॅनल्टी आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 20 करायच्या. रेसेक अप्रतिम कॅच पकडताना पाहायला मिळतात. एका मागोमाग एक दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम राजेवाडी संघाला. चला बॅट्समन आले, नवीन फलंदाज मैदानावरती आलेत सुद्धा. पुढचा बॉल फवाद जटाम. मिस टायमिंग, फटका पुन्हा फसला. रईशेख धावतात. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठी कॉल. मोहम्मद आपण पाहतोय. मेहमूद चांगली फिल्डिंग, 3 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आवेश नवीन बॅटर मैदानावरती आलाय. 17 धावा, 17 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल फवाद जटाम. ओ डीप ऍक्सच्या कव्हरला फटका चांगला खेळला जातोय. फिल्डर बॉलच्या मागे पलटत एकदा मिळेल. दुसऱ्या साठी प्रयत्न केले जातील आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पार येतोय. चौकार. धावसंख्येत 4 न वाढ 21 धावा धावफलकावरती येतात. 21 ऑन द बोर्ड. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 60चा पाठलाग करायचा. अजून तुम्हाला 39 बनवायचे आहेत. ओ बाहेरचा बॉल, बॅटमॅन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सुहेल येतोय, कॅच ड्रॉप करतोय. झेल सुटताना पाहायला मिळेल. सुहेलला माहिती आहे विकेट गेली तर बॅट्समन यायला वेळ लागेल म्हणून त्यानं कॅच सोडला असावा. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. या षटकाचे शेवटचे 2 बॉल फवाद जटाम समोर आवेश. ओ चांगला बॉल, ला जवाब चेंडू होता पण त्याला खेळला सुद्धा त्याहून चांगला फ्लिक केला होता. बॉल मात्र आपण जर पाहिलं तर ऑन साइडला जात असताना स्क्वेअर लेगच्या दिशेनं पाहायला मिळतं. एक धाव मात्र आपण जर पाहिलं तर तिकडे स्कोर कार्ड वरती निश्चितपणे वाढेल. 2 धावा कंप्लीट केल्या, तेच निश्चितपणे 2 धावा तिकडे अर्जित होताना पाहायला मिळतील. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. महत्वाचा सामना तुम्ही पाहताय. पुढचा बॉल. ओहो यावेळेला बॅटचा आणि बॉलचा संपर्क नव्हता. शरीरावरती बॉल आदळताना पाहायला मिळाला. स्लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होतीये आणि त्या 21 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 25 येणारे 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. म्हणजे 6 बॉल 6 षटकार आले तर स्कोर इक्वल होईल. 6 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. ज्या अर्सलांना आतापर्यंत बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर 6 बॉल मध्ये 36 धावा बनवण्याचा विक्रम केलाय पण आता देण्याचा विक्रम होईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळच असा आहे, हिरोला झिरो आणि झिरोच्या खेळाडूला हिरो कधी करतो त्याचा काही नेम नसतो. आणि सुहेल पानसरे यांचे सुद्धा आभार मानावे लागतील. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल दिली आहे आणि इथे मात्र आपण पाहिलं तर फवाद की बाबाय. यस बाबाय. त्याला आज बॉल पकडायला थोडासा जमत नाहीये कारण की आज तो कॅमेरा वर्क वरती नव्हता. बॉल वरती तेवढी नजर त्याची राहिली नाहीये. अझलान पटेल. यस आता येणारे 5 बॉल अपेक्षित धावा आहेत तर 36. 5 बॉल मध्ये 36 बनवायच्या होत्या. डॉट बॉल आलाय. 4 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता अजून या मॅच मध्ये बाकी आहे. 4 चेंडू 36 धावा जे शक्य आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. पण क्रिकेटच्या खेळामध्ये असं म्हणू शकत नाही आपण. या मॅच मध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. मोठा फटका, बॉल लढवा बॅटनं 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून येतील पुन्हा धावा. 4 चौकार. षटकातील पुढचा बॉल
फुल टॉस बॉल, बॉल निघालाय स्क्वेअर लेगच्या दिशेला, 1 बाउन्स, पुन्हा चौकार. यस, श्वेब अंतुल्ले यांची कन्या आपण पाहतोय. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर त्यांच्या भावाची सुद्धा कन्या आहे. या दोन चिमुकला आपण पाहतोय. यस, या दोन चिमुकला संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅचचा आनंद घेण्यासाठी इकडे दाखल झालेल्या बघायला मिळतात. अजलान, यस, पकडली अखेर अजलाननं कॅच. शेवटचा एक बॉल औपचारिकता बाकी राहिली आहे. चला, लास्ट बॉल येणं बाकी आहे. लास्ट बॉल. मॅच इकडे होईल या कॅच वरती फिनिश. सामना जिंकलाय टीम महाड संघानं. विजयी संघाचे अभिनंदन. MK स्पोर्ट्स महाड आणि पराभूत संघाचे कौतुक. दोघांनी पुढील वाटचालीसाठी खूप सारा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता खेळतील मैदानावरती सरपंच, नुमेर सरपंच आता नाईट क्रिकेट खेळतील. तर आता आजचा दिवस संपला असं आपण जाहीर करूया. टीम 11 स्टार क्रिकेट क्लब चांडवे आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये प्रचंड प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. येणाऱ्या कालावधीमध्ये 3 दिवसामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडेल अशा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आशा बाळगूया. आणि भेटूया, मी भेटेन डायरेक्ट फायनलच्या दिवशी. सरपंच जर षटकार मारला तर फहद कापडी यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं बक्षीस.